आता आम्ही इथं थांबलेलो आहोत जेवण करण्यासाठी थोडं. फाईन लागते मुंबईला लागते नाही पडत फाईन एवढे जण जाते फक्त नंबर प्लेट पाहिजे साईडला. जेवण झालेलं आहे आता मी निघायचं गावाला. जायचं आपल्याला गावाला. कोणाच्या घरी गावाला जायचं आत्याच्या घरी चाललेलो आहोत आम्ही. त्यानंतर अक्कलकोटचा पण नंतर ब्लॉग येणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आम्ही इथं थांबलेलो आहोत CNG भरण्यासाठी. माझे पप्पा आणि माझा भाऊ तर लाईनीमध्ये थांबलेले आहेत. मागं तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन आहे. एवढी पण मोठी नाही आहे पण ती काय होती की आठवत गेलं तर आपण तेव्हा आहेत की 9-10 गाड्या असेल तरी पण जास्त नाही. मी आणि माझी मम्मी थांबले आहोत टाईमपास करायला. आम्ही नवीन गाडी घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. त्याचा पण लवकरच ब्लॉग येणार आहे ना. पहिले आपल्या गावाला जायचं. पहिले आम्हाला गावाला जायचं आहे. त्यानंतर गणपतीला जायचं आम्हाला पहिले. हां राजूरला गणपतीला जायचं आहे. त्यानंतर उद्या येणार आहे अक्कलकोटचा ब्लॉग. बाय. चालेल फक्त बाळाकडे भरलं का थांबलेले पप्पांची CNG भरायसाठी गेलेत म्हणून. आणि मम्मी काय करते मम्मीने त्यांची फांदी तोडली या झाडाची आणि येड्यासारखं त्याच्या पानं काढत बसली. येडी बाई. ती मुंबईवाली साक्षी नाही का ती डेलीवाले साक्षी नाही ती पुण्याला राहते आळंदीला. काय करते इंजिनियर दिसणार आनंदमध्ये तिथं काय इंजिनियर राहिलं तिथं असं नाव. आम्ही आलेलो आहोत राजूरला. श्री महागणपती राजूर. आम्ही देवाचे दर्शन घेऊन आलेलो आहेत. राजूरला आलो होतो आम्ही है ना. कोणत्या देवाला गेलो. राजूर गणपतीला अजून महादेव आणि दत्त. दत्त नाही मग गणपतीचेच आहे ना. हां गणपती. जाम लावला का नाही जाम
इथेच थांबा पुढं नका जाऊ. रेल्वे येणार वाटतं आता. पुढं नका जाऊ है ना? थांबा. गाणं नको म्हणू. मी आमच्या आत्याच्या गावाला आलेले आहे. सगळे थांबलेले इथं बघा. थोड्याच वेळात तो घरी जाणार. गई तिकडे गेली बंद होत ना की तिकडे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर एका रेल्वेमुळे आता कोणाला जागा नाही. तिकडची इकडं कसं आहे ना इकडची तिकडे कसं जाणार आहे का आम्ही नको बोलत जाऊ. व्हिडिओ मध्ये आलं ना तुला जायला रस्ता कोण म्हटलं असतं म्हणून थांबा म्हणतात बघ अल्बम बाई पहिले त्या इकडे पडते थांबा स्लिपरी त्यांच्या गाड्या मला आता बकरी घेऊन जाणं म्हणतात बसून बकरी बसली बघ तिथे पुढं आहे बकरी फिरायला घेऊन गेला बंद झाली वाटतं गाडी. चालू आहे गाडी झाली ना लागला नाही गाँव का मौसम हमारे गाँव का मौसम ये हमारा गाँव है ये हमारी आते इधर रहती है बर मस्त निरोगार झाले सगळीकडे इथे इकडे कोण राहत नाही त्या हागंदाऱ्या सडते हागा सडते मांडले तिकडे किंवा येऊ दे इकडं रिक्षा कधी तोंड करायचं इकडं करायचं का कधी करायचं तोंड खालतं वरतं कुठे जायला माहित मला तिकडे खालत्या कशा करायचं खाली इथपर्यंत आणले बारला रोड गाडी पासून एवढं केस बस करायचं त्याला ट्रॅक्टर पाहिजे ना एवढं पण रोड आणलं म्हणजे एवढं आपण बरोबरच टाकलं हात बस ना न्यूट्रल करून गाडी चालू करा पूजा करायला फक्त मी काय सांगितलं आंब्याचे कसं घ्यायचे जास्वंदाची पानं जास्वंदाची घातली अशोकाचे तरी घालायचे चांगले दिसले असते
अशोक बघी ते समजते ते नाही घातले बाई मग आय अरुणा इकडे अर्चनाला बोले म्हणजे मावसून बोले नाही तो दाम केला दिसते गाडीवरून घोड्यावरून ओम काढते ना ते न्यूट्रल कर लाईट चालू करून दे एक पॉईंट हां बस नेऊन पाहिलं या ना या ना तो तुम्ही आता आले का लक्षात नाही या ना दाजी जायचं आता कोण थांबायला बाबा आताच काय 1 वाजता मग आता काय साडी बदलायची तुम्ही काय करताय साडी नव्हती बदलायची लई तर रागायला इकडे पुढं आहे बस का इकडे इकडे पाहिजे पुढवर बोलू नका माझी कोणी घेत तू त्याला कुठं लाईटर आहे दाखवा मी आलो कोण आपल्या डोक्याला मारा भेटले म्हणजे येईन लगेच राधा गे बाबरी हरीची राधा गे कसलं मोठं आहे बघ ते बाबरी हरीची राधा गे कितीच मोठं आहे बघ ते बाबा 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 कसलं मोठं आहे बघ ते आरशात नाही कुसत दिसते घरी पोहोचचे किंवा थोडं इथे हिरव्या हिरव्या झाडांची बंद करा काढ चंद्राची साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला साथ दे तू मला पाच वगैरे चालू मी मला किती पाच आहे 5 आहे का नाही गाडी गाडीला मोड
सकाळचं केव्हा संपवली गाडी बघत लोकं चालतात पायी. तुझ्या कीर्तीच्या कथांना दोन मागं बेस मला काय कळून नाही राहिलं मी पुढे बसते. किती जवळ आहे पवन चक्की बघ ना गाडी. बघा आधी पंखी बघा एकदा आता मग कळतो मला म्हणतात त्या विमानाचा पंखा विमानाचा त्या विमानाचा पंखा असा असतो का नाही? कसा असतो त्याला बी असं टोकरा होता ना हा ना थोडं झाड असतं ना तुम्ही मनात बसले काय बसले ना आम्हाला माहिती. याचं बघ किती सरळ आहे सरळ नाही हो माझं असं कसलं भारी किती जवळ आहे बघ. हे बघ हे आले पंख हे बघ हे बाय पण झाले अरे त्याचे. हा. हा, इथं लावणं चालू द्या हे नवे पंख आले ते जुनं होतं तुटकं अजून एक एकासाठी नाही, ते ते सोडायला वापस एक बघ चाललं ना. होतं म्हणून नवीन चाललं बसवायला अहो पंख वाकडत असते त्याचे बाबा तसे पूर्ण एकासाठी तीन आलेले असे तीन काडे एक बनवायचे ते. लावायची शेतामध्ये हे काय चालू किती आहे? मोठे बघ ना ते सगळीकडे आहे बघ ना. आणि इकडची कोणाला? साईड अरे इकडचं जवळचं जर नाही इकडे कशाला चालली इकडं मी ना ए बघ किती समोर आहे ती जवळ खाली कर. बोलतो मला काही मिळत कोणी आलं फोन मागचा टोल तू चेक केला का? कुठला लावला ते कळत नव्हतं त्याच्यावर त्या डिटेल निघते म्हणलं मला ते मला तुम्हाला सगळं डिटेल काढता येते मला अहो ते नाही काढता येईल तुम्ही कसं काढणार तुम्ही सांगा बघ ना त्याला चेक करून हिस्ट्री सगळं चेक केलं त्याच्यात काय दिसतं तुम्ही सांगा ती समोर त्याला विचार ना मग हिस्ट्रीच काढते म्हणा आपलं टोल आलेले दर टोलला तर पैसे कटत आणि 100 त्याला विचारा ना तुम्ही मागच्या टोल लागत नाही का किती मोठं आहे ते. आता गप्पा समजतं गाणं लागलं. लांब लांब पडला येतो ना ते. किती किलोमीटर झाला असेल मला तिकडे तिकडं जास्त हा? जवळ दिसत. नाही आवडलं तरी मला वाटतं मग कसलं भारी तिकडं तिकडं काय होतं फोटो काढते मस्त दिसतं. 60 70 100 किलो झालं चला, चला, आम्हाला बरोबर. लगेच कळून 100 झाले जवळपास हा 100च्या मागे